निघे, काय झालंय? काय बडबडतेस? कमळे, मी आत्ताच त्या माकडीला फोनवर बोलताना ऐकलंय. अगं, त्या कायद्याशीनी आपल्या विरोधात डाव करायल्यात. रात्री 3 वाजता आजींच्या खोलीतलं दागिनं चोरणार आहेत आणि सगळा आळ आपल्यावर ढकलणार आहेत. आवर लवकर कमळे. मला तर काय बी कळू ना कमळे. आवर पटकन. निघे, थांब. काय बोलतेस तू? आबांनी आपल्याला कुठल्या बी संकटातनं पळून जायला शिकवलेलं नाही, तर संकटांना सामोरं जाण्यातच धाडस आहे हे शिकवले की नाही? अगं कमळे, यात कसलं आलंय धाडस? अगं, त्या बायांचं लक्ष आजींच्या दागिन्यांवर आहे. आज रात्री सगळी झोपल्यावरती आपण आजींच्या खोलीत जायचं, त्यांच्या कपाटातनं दागिनं काढायचं आणि राजन काकांच्या स्टडी रूमवर ठेवून द्यायचं. म्हणजे काय, दागिनं बी नीट राहतील आणि त्या बायांचा प्लॅन बी फसेल. चालते. जर त्या रात्री 3 वाजता त्यांचा डाव खेळणार असतील तर आपण 12लाच आपला डाव खेळूया. मुलींनो ऐका. राणी आजी, तू एक गोष्ट सांग, त्या मॅड आजीचं पाहून तू पण मॅड झालीयस का? का उगाच हसतीयस? उगाच मी जे काय सांगते ते ऐकलंस ना, तर तुम्हाला सुद्धा हसू येईल. आई आई ऐक ना, थोड्यात काहीच बोलू नकोस. जे काय बोलायचं स्पष्ट बोल. काय झालंय? आत्ता खरा आपला प्लॅन सुरू झालेला आहे. म्हणजे म्हातारीच्या कपाटातनं दागिने चोरायची आपल्याला काही एक गरज नाही आता. का विचारा? का? का म्हणजे काय, ते दागिने आपोआप चोरले जाणार आहेत घरातल्या घरात. आपल्याला फक्त त्यांना रंगे हात पकडायचंय. म्हणजे अगं कोण चोरते दागिने? कोण? तू माणसं हायर केलेस का काय त्यांच्या रूम मध्ये चोरी करायला? ते केलेलं दिसतंय. माणसं कशाला हायर करायला पाहिजे? आहेत की घरात फुकटचे चोर. अगं आहेत ना, ह्या दोघी आहेत ना. किती वेळा मला त्यांची नावं घ्यायला लावता तुम्ही, कमळी आणि निंगी. त्याच करणार आहेत, कारण आपण जे काही दागिने चोरणार आहोत ही बातमी आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हो. आणि आपण चोरी करणार आहोत म्हणून ते दागिने कसे वाचवायचे असा कमळीने पण केलेला आहे. आणि ती त्यासाठीच झटते. त्यामुळे आज रात्री 12 वाजता ते सगळे दागिने घेऊन ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहेत. आता विचारा, सुरक्षित ठिकाण कुठलं? कुठलं? राजनची स्टडी रूम. खूपच सुरक्षित. आणि त्या सुरक्षित ठिकाणी ते घेऊन जात असताना आपण त्यांना रंगे हात पकडायचंय. आणि काय करायचंय? काय? तमाशा. डन. तमाशा करायचंय म्हणजे मग पोलीस त्यांना घेऊन जातील. ठरलं? पोलिसांकडे देऊन टाकायचं. आलं हसू? हा? कमाल. छान जमलंय जमलंय. कमळे, तू ते दागिने हलवायचं पक्क ठरवलंयस ना? Connect the electronic circuit of the brigade rectifier with the filter on the... कमळे, ही माकडी नसून जागीच आहे. तर हे भूत झोपल्याशिवाय आपण अन्नपूर्णा आजींच्या खोलीत गेलो तर हिला आपल्यावर डाऊट येईल. निघे. मला वेगळीच भीती आहे का आपल्या आधी जर कामिनी आजी गेल्या आणि त्यांनी हात साफ केला तर? काय ग? काय तुला काय आपला प्रोजेक्ट करायचा नाही वाटतं? नसल करायचं तर झोप बी पेते की नाही तुला? कसं आहे ना, माझा प्रोजेक्ट दिवस करणार आहे, त्यामुळे मला तुमच्यासारखं जागायची गरज नाही. कमळे, झोपली ती. चल. जा जा गावछाप गर्ल्स जा. आज तुमचा या घरातला लास्ट डे आहे. उद्या जेव्हा कम्युनिकेली चोरी अशी न्यूज व्हायरल होईल ना,
तेव्हा माझा रेश पण ना तुझं तोंड पण नाही बघणार गावच्या. हो गॉड, आता ग्रॅनी आजीला सांगायला हवं की त्या दोघी चोरी करायला गेल्या. थांब थांब, निंगे आपण जे करायला ते बरोबर आहे ना हो? कमळे, काय बी नाही होणार. चल चल. निंगे बघितलंस, हे कामवाल्या मावशींच्या जीवावर सोडून चालतच नाही बघ. बिचारा आजीसने नीट झोपवली बी नाही ग. थांब, मी त्यासने आधी झोपवतो. कमळे थांब, आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या बायका कधी बी इकडे येऊ शकतात. मला असं वाटतं आपण दागिने ताब्यात घेऊया आणि ते स्टडी रूममध्ये ठेवून येऊया आणि मग आजीसनी झोपूया. होय कमळे. आजी मला माफ करा. खरं आपल्या घरातली पारंपरिक ठेव मी अशी कुणाच्या बी हाताला लागू देणार नाही. मग त्यासाठी मला जे काय करायला लागेल ते मी करतो. सॉरी. कमळे, अगं जे काय करायचं ते लवकरात लवकर कर. आपल्याकडे वेळ नाही. चल आवर लवकर. कमळे, तू काही टेन्शन घेऊ नको. आपण बरोबर करायलोय. हं? तू कर. ऐका, त्या दोघी आहेत ना, म्हातारीच्या रूममधनं त्या स्टडी रूममध्ये जायला इथूनच जावं लागेल ना त्यांना. हा, त्या दिसल्या ना की आपण तडक त्यांना रंगे हात पकडायचा आहे. पण ग्रॅनी आजी कधी येतील त्या? पण किती वेळ असंच वेट करणार? त्यापेक्षा मी एक काम करते ना, पोलिसांना कॉल करते, तेच त्यांना पकडून घेतील. काय सांगितलं मी? आपण पकडायचंय त्या दोघींना रंगे हात, मुद्दे मला सकट. कळलं का? आणि हे बघ, तो राजा ना, ज्याने त्या दोघींना इथे आणलंय तोच देईल पोलिसांकडे, आपण नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. शी, डोळ्यात मी तेल का घालू? हा, डोळे खराब होतील ना माझे. आणि मी तेल बिन आणलेलं नाहीये.